तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय महाडमधील महाड इथे चौदार तळाचा आजचा 99वा वर्धापन दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाट हे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथं पोहोचल्याचं सध्या दिसून येतंय। तर महाडमधली ही दृश्य आपण पाहतोय। महाडमधील चौदार तळ्याच्या 99व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतर नेते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। महाड इथं चौदार तळे सत्याग्रह दिनाचा 99वा वर्धापन दिन साजरा होतोय। ऐतिहासिक असं चौदार तळ परिसराचं सुशोभीकरण कामाचं आज भूमिपूजन होणार आहे। या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तसंच या भूमिपूजन कार्यक्रमासाठी हे सगळे मंत्री नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दरवर्षी 20 मार्चला महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रह दिन साजरा केला जातो। यंदाचा हा 99वा सत्याग्रह दिन साजरा केला जातोय। तर पुढील वर्षी शताब्दी वर्ष असल्यानं या ऐतिहासिक स्थळाचं सुशोभीकरण करणं आवश्यक होतं आणि त्यानुसार 14 तळ सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय। 15 दिवसापूर्वीच याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आणि आता या सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे आणि या कामाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेत। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि इतरही मंत्री अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल। त्यानंतर सुशोभीकरणाचा हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल। क्रांतीस्तंभाजवळ उभारलेल्या सभामंडपामध्ये उर्वरित कार्यक्रम पार पडेल। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय घोषणा करतात, त्याचबरोबर सुशोभीकरणाचं काम नेमकं कशा पद्धतीनं पुढे केलं जाईल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर ही दृश्य आपण महाडमधून पाहतोय। महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रह दिनाचा 99व्या वर्धापन दिनाचा उत्साह आज दिसून येतोय। मोठ्या प्रमाणात महाडकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचलेत, काय अधिक माहिती? अंकिता, आपण चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महाडमध्ये दाखल झालेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी ते अभिवादन करते। त्यांच्याबरोबर मंत्री उदय सामंत असतील, प्रवीण दरेकर, सुनील तटकरे, रामदास आठवले असे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळातच आता चौदार तळेचा जो सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने 55 कोटी रुपये दिले आहेत त्याचा भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर एक जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मात्र आता सध्या आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करत आहेत। अंकिता, निश्चित, मात्र आणखी कुठले मान्यवर इथे उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि या सुशोभीकरणाचं काम नेमकं कशा पद्धतीनं असेल? आपण पाहिलं तर या चौदार तळे सत्याग्रहाच्या दिनाला 99 वर्ष पूर्ण होते आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार होते। मात्र त्यांच्या काही कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र मुख्यमंत्री आणि अनेक नेते जे आहेत ते महाडमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि जो चौदार तळे याचा पाणी जो आहे तो अशुद्ध झाला आहे आणि तो शुद्धीकरणासाठी जे आहे ते 55 कोटीहून अधिकचा निधी जो आहे तो राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे। त्या तळ्याची जे आहेत ते कशा पद्धतीने हा पाणी शुद्ध केला जाईल, कारण लाखोच्या संख्येने जे आहेत आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात। मात्र अशुद्ध पाणी असल्या कारणाने त्याला शुद्धीकरण लवकरात लवकर करावे अशी अनेक वर्षाची जी मागणी होती ती आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे। अंकिता, निश्चित, मात्र मुख्यमंत्री यावेळी संबोधित करण्याची काही शक्यता आहे का? त्याचबरोबर महाडकरांसाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाची घोषणा करू शकतात का?
आपण पाहिलं तर आता जो आहे तो भूमिपूजन झाल्याच्या नंतर एक जाहीर सभेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेले आहे आणि महाडकर असतील किंवा रायगडकर असतील हे सर्व आता मुख्यमंत्री काय नेमकी घोषणा करतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे सर्वांचं. निश्चित धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी इथं पोहोचलेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाटही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या तळ्याच्या सुशोभीकरणाची मागणी केली जात होती आणि अखेर आता आगामी शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त या तळ्याचं सुशोभीकरण हे केलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं भूमिपूजन हे पार पडतंय.